चेंडूवरती स्वॅप से करेंगे सबका स्वागत मारलाय फलंदाजानं. भावेश कुंभारच्या बॅटमध्ये आलाय चौकार. फटका सजवण्याचा प्रयत्न आणि हा देखील जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा 30 दिशा तोच प्रयत्न आणि त्याला मात्र इथे मिळते यश. यावेळेस आलाय बिग हिट बिग षटकार. आता वाजव डीजे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. 2 चेंडूचा खेळ इथे झालाय. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा विलंब कार्पेट लेग साइडच्या दिशेनं थोडस फंबल पाहायला मिळतंय. चित्याची चपळाई हरडाची गती वापरली गेली. पुन्हा 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होतील आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल झाली आहे. मानिवली संघाच्या विरोधात शेलू संघाच्या धावा लागला स्कोर कार्ड वरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर P1चं हे षटक आणि या षटकामध्ये 12 धावा पाहायला मिळतात. 12 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय आपण. फलंदाजाची जोडी मैदानामध्ये आहे. भावेश कुंभार आणि त्याच्या बरोबरीनं कुमार पाटील. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक गोळीच्या वेगानं आरपार. आता मात्र दिवसाची अप्रतिम सुरुवात करताना टीम शेलू संघाचे हे 2 धुरंधर, ज्या धुरंधरांनी या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये कार्यक्रम केलाय 16 धावांचा. अर्थातच 16 धावा स्कोर कार्ड वरती. डीजे नवनाथजी हळप यांचं आपण स्वागत करूया. बूथ अध्यक्ष आहेत नावंड्याचे, त्यांचं स्वागत असेल. भारतीय जनता पार्टीचा सुंदर हा कार्यकर्ता, त्याचं कार्य मात्र सुंदर आहे. त्याचं या व्यासपीठावरती देखील सुंदरतेने आपण स्वागत करूया. इथं पहिला गडी मात्र बाद झालाय आणि बाद होणारा फलंदाज भावेश कुंभार बॅक टू द डगआउट. मानाची आणि सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण बघतोय. नमो चषक 2024च्या माध्यमातून आदरणीय किरणजी ठाकरे साहेब आणि आदरणीय नरेशजी पाटील यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपलं तन मन धन मात्र अर्पण केलेलं आहे. आणि स्पर्धा कशा पद्धतीनं सुंदर होईल, कशा पद्धतीनं चांगल्यारीत्या पार पडेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि आता ते देखील या मॅचसाठी या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. नेक्स्ट बॅटर सचिन जाधव. सोळा धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. पहिला गडी इथे गमावला आहे टीम शेलू संघानं. लोअर फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. उंच गुरा गोलंदाज आपल्या पूर्णपणे बॉडी लँग्वेजचा फायदा घेताना शेवटचा चेंडू मात्र इथे एका धावेसाठी खर्च करतोय. पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावरती धावा लागल्यात त्या. 1 गडी बाद. टीम शेलू संघ 17 या धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. मानिवली संघाची काय रणनीती असेल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी जाऊया डीजे मास्टरकडे.
आपण बघतोय दमदार आमदारांचं आगमन होतंय. सन्माननीय पाहुणे सन्माननीय निरंजन डावकरे साहेब मात्र आपल्याला या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. विद्यमान आमदार ज्यांची कामगिरी मात्र दमदार आहे. आपण त्यांचं या खोपोली नगरीमध्ये अर्थातच धाकटी पंढरीच्या या मैदानावरती नमो चषकाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी या मोर्चाच्या माध्यमातून थोड्याच वेळात आपण स्वागत करणार आहोत. पण इथे मात्र दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवरती. बॉलर नेम पारस. बघा सोन्याला चमकवायचा असेल तर पारसाचा वापर केला जातो. लोखंडाला पारसाचा जर स्पर्श आला तर सोनं होतं असं म्हणतात. पण हा पारस यावेळेस आपल्या संघाचं सोनं करतोय का? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आलाय ज्यानं चेंडूची उचलफेक केली. पण पारसच्या पहिल्याच चेंडूवरती 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती 19 धावा पूर्ण झाल्यात. शेलू विपक्ष मानिवली अशी लढत मैदानामध्ये पहिल्या दिवसाची पाहायला मिळते. इथे फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावर आरपार गेलाय. मिळतील धावा 4. जब रन मिलेंगे 4 तो जरूर बेड़ा होगा पार. या 4 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती 23 धावांपर्यंत मजल मारली गेली. टीम शेलू संघ पहिल्यांदा फलंदाजी करतोय. त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो मानिवली ही टीम. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे पुरेपूर पाहायला मिळाला नाही. संपर्क घडला नाही तर अर्थातच अडथळा येतो. म्हणूनच की काय आपण बघतोय इथे आता 1 धाव आली आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल 24. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. 25 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. विधान परिषदेचे आमदार निरंजनजी डावकरे साहेब देखील आपल्याला थोड्याच वेळात या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. आज पाहुण्यांची मांडियाळी आपल्याला नक्कीच या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. कर्जत खालापूर तालुक्यातील दिग्गज मान्यवर भारतीय जनता पार्टीच्या या सुंदर सोहळ्यामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो चषकाच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील आपण यथोचित असं स्वागत करणार आहोत. इथे दुसऱ्या क्रमांकाचा बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर आलाय जो 3ऱ्या क्रमांकावरती खेळ करण्यासाठी मैदानामध्ये गेला. सचिन बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नौका फलंदाज अक्षय मात्र मैदानामध्ये जातोय. अक्षय खारे. पंचवीस धावा धावपलकावरती लागल्यात. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण लेग स्टिकच्या बाहेर या चेंडूला पाहायला मिळालं. गोलंदाजाला मात्र पनिशमेंट दिली यावेळेस पंचांनी. स्वेअरचा इशारा. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पुन्हा एकदा लाईन भटकलाय. आता ट्रॅक वरती यावं लागेल. दिशाहीन गोलंदाजी होते. लागोपाठचा दुसरा स्वेअर चेंडू. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पारस. याला आता चमकावं लागणार. कानमंत्र दिले जात आहेत पारसला. आपण पाहतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप वरून पारसच्या जवळ आलाय. त्याला मात्र कानमंत्र दिले जात आहेत. कोणत्या लाईन कोणत्या टप्प्यावरती आता नियंत्रण मिश्रित गोलंदाजी तुला करायचे हे मात्र त्याला सांगितलं जात आहे. पण पारस येणाऱ्या चेंडूवरती स्वतःचा विचार मांडतोय की त्याला दिलेली टिप्स अर्थातच सांगितलेली माहिती आणि या माहितीच्या जोरावरती तो नेक्स्ट चेंडू फेकेल. गेम इज ऑन. आता मात्र त्यानं सटीक ट्रॅक वरती चेंडूला
टाकला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. दुसरा षटक कंप्लीट होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. टीम शेलू संघाच्या धावा लागला स्कोर कार्डवरती 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. आता येणाऱ्या अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे, पण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्याआधी पुन्हा एकदा जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे काय दडलंय. आई म्हणजे या पृथ्वीवरची जमीन जी प्रत्येकाला कुशीत घेते, गोंजारते आणि त्यानंतर सांभाळते देखील. आणि वडिलांचा उल्लेख केला तर या सृष्टीवरचा जे छत्र आहे म्हणजे आकाश, जे प्रत्येकाला हवं हवंसं वाटतं आणि प्रत्येकाला छाया देतं, ऊर्जा देतं आणि आपल्या परिश्रमानं मात्र घडवतं. पण इथे मात्र मिस कॉल पाहायला मिळाला. इथे कॉलिंग सटिक नव्हती. 2 गाड्या एका स्ट्राइक वरती आल्यानंतर घडलाय अपघात. एका बॅटरला आता परतावा लागणार रनआउटच्या माध्यमातून. इथे जोर का झटका धीरे से लगे. गोलंदाज नेम महेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. मंगेश बोराडे 5व्या क्रमांकावरती नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळतीये. या गोलंदाजाच्या शैलीचा विचार केला तर आपल्याला कदाचित मलिंगाची आठवण होईल. अशा पद्धतीने तो आय एम ऍक्शन मात्र गोलंदाजी करतोय. पण इथे हाय व्होल्टेज ड्रामा आहे. कधीही कमबॅक करण्याची संधी शोधणारा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे. कुमार पाटील. कुमार मध्ये ताकद आहे, क्षमता आहे आणि या ताकदीचा तो येणाऱ्या चेंडूवरती पुरेपूर वापर करेल का युक्तीनं मात्र येणाऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका शोधेल याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच पडलाय. पण गुडलाईन स्पॉटवरती अचूक टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी करताना हे गोलंदाजीला आपण बघतोय. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. आदरणीय गणेशना पाटील साहेबांचं या सोहळ्यामध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. इथे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. लाईन मध्ये येऊन अर्थातच चौकाराची लाईन खेचणारा हा फटका येतोय सीमारेषा पार. नो डाऊट इट्स नमो चषकाचा हा ब्रँडेड चौकार. डीजे धावांच्या मदतीनं टोटल 31. लोअर फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा फ्लाइट देण्यात आली या चेंडूला आणि इथे मात्र टेक ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होतोय. 1 धाव मिळते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 32. या मैदानाचा भौगोलिक विचार केला ना तर किमान मी तर म्हणेल 45+ धावा तुम्हाला करायला हव्यात. या सकाळचं सत्र आहे. इथे धावांची आतिषबाजी होणं महत्वाचं आहे. आता मात्र ऑफस्टम्पच्या बराच बाहेर या चेंडूला पाहायला मिळतंय आणि इथे पनिशमेंट देताना पंचांनी स्क्वेअर चेंडूचा इशारा केलाय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल लागल्यात धावा स्कोर कार्ड वरती 33. 33. जबरदस्त चेंडू. यावेळेस धीम्या गतीनं अचूक टप्प्यावरती मिश्रित गोलंदाज करतोय.
महेश नावाच बरत काय दडलेला आहे आणि ते क्रिकेटच्या इतिहासाची पानं असताना अर्थातच कामगिरी देखील तो चांगली करतोय. आता मात्र अखू टप्प्याच्या चेंडूला स्लॉट मध्ये घेतलं, त्यानंतर पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये काऊ कॉर्नरच्या बाहेर. बिग हिट, सीमारेषा आरपार. षटक देखील संपलंय, तिसरं आणि आलाय षटकार. डी षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 39. स्पर्धा खूप मोठी आपण बघतोय. नमोचषकाचा हा दमदार सोहळा विनाशुल्क. जवळजवळ 70+ टीम खेळतात या स्पर्धेमध्ये. कालचा पूर्ण प्रवास आपण बघितला या खालापूर तालुक्यातील दिग्गज संघांचा. उद्या देखील बरेचसे आदिवासी बांधव या मैदानावरती खेळतील आणि परवाच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये देखील कर्जत असो खालापूर असो अशा दिग्गज खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण या स्पर्धेकडे जेव्हा नरेश सर आपण बघतोय ना, तर पहिल्या क्रमांकासाठी अर्थातच 51,000 रुपयाचं मोठं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे, तिसऱ्या क्रमांकासाठी 12,000 रुपये आहेत, चौथ्या क्रमांकासाठी देखील 12,000 रुपयाचं पारितोषिक आहे, पाचव्या क्रमांकासाठी देखील इथे पारितोषिक आहे 10,000 रुपये रोख आणि त्याचबरोबर 6व्या क्रमांकासाठी 10,000 रुपये, 7व्या क्रमांकासाठी देखील 10,000 रुपये, 8व्या क्रमांकासाठी देखील 10,000 रुपये अशा मोठा पारितोषिकांनी भरलेली ही नटलेली सजलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. किरणजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थातच अतिशय सुंदर ट्रॉफीज आणि या ट्रॉफी देऊन या सगळ्या टीम्सला मात्र इथे त्यांचा गुणगौरव अर्थातच नमोचषकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. कर्जत विधानसभा प्रमुख आहेत आणि साहेबांना प्रामुख्याने टी शर्ट देखील या सगळ्या खेळाडूंना स्पॉन्सर केलेले आहेत. नरेश दादा पाटील यांचं देखील बहुमूल्य योगदान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. कालचा पूर्ण दिवस रात्र त्यांनी या व्यासपीठावरती आपला वेळ घालवला आणि त्यानंतर आपण बघतोय या वेळेला महत्त्व देताना आज देखील ते थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजाचं नाव अजय. अजयचा दुसरा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव गेला आणि दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली आहे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 40. इथे पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार जाईल आणि या चेंडूवरती धावा मिळतील त्या टोटल 6 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती नोंद झाली आहे ती 46 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आज गणेश नाना पाटील खुश आहेत. त्यांनी केलेली या मैदानावरची कामगिरी आता रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र मात्र यावेळेस निवडलं गेलं आणि या क्षेत्राच्या बाहेर षटकारानंतर चेंडू गेलाय आरपार. मिळतील धावा 4. इट्स अ चौकार. डीजे बघा 50 धाबा कंप्लीट झालेल्या त्या टीम शेलू संघाच्या मानिवली संघाच्या विरोधात फलंदाजी करताना अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. डीप मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक मात्र प्रेमात पडलाय या चेंडूच्या आणि हा चेंडू लँड होतोय सीमारेषा आरपार. मिळतील धाबा 4. चौकार.
काल मात्र हाळ खुर्द संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करून दाखल झाला, म्हणजे किमान इथून जर त्यांचा प्रवास थांबला गेला तर 12,000 रुपयाचं पारितोषिक ते नक्कीच पटकावतील. दुसऱ्या क्रमांकापर्यंत ते पोहोचले तर 25,000 रुपये तुम्हाला त्यांना देण्यात येतील आणि पहिल्या क्रमांक जर त्यांनी पटकावला तर 51,000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर किरणदारा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत त्या ट्रॉफीचा मान त्यांना दिला जाणार आहे. म्हणजे असा हा दीर्घ प्रवास करणारा नेत्रदीपक सोहळा आपण बघतो. याची देही याची डोळा नमो चषकाच्या माध्यमातून इथे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 4 षटकामध्ये धावा लागला स्कोर कार्ड वरती. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम शेलू संघाच्या 60, आता नेक्स्ट इनिंग मध्ये 61 धावांचा पाठला करावा लागेल तो टीम मानिवली संघाला. जबरदस्त दमदार कामगिरी इथे पाहायला मिळाली. असं वाटलं होतं कमीत कमी 45च्या आतमध्ये रोखलं जाईल, पण या फलंदाजांना आता उत्तुंग फटके देखील निवडले आणि या फटक्याची निवड करताना त्यांनी मात्र या मैदानावरती चौफेर टोलेबाजी देखील केली. यानंतरच्या मॅच साठी मी टीम उंब्रोली संघाच्या संघनायकाला आणि चिंचोली संघाच्या संघनायकाला विनंती करील आपण टॉस साठी यावं. कर्जत परिसरातील चिंचोली आणि उंब्रोली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस साठी या. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 62-61 धावांचा बाटला कशा पद्धतीने होईल हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. वनडे भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष नवीनाथ हडप यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी खालापूर शहर अध्यक्ष दीपकजी जगताप साहेब यांना विनंती करतो की नवीनाथ हडप यांचं या ठिकाणी स्वागत करते, सन्मान करायचे. हाल चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. डीजे जरा आवाज आपण सेटअप करा आणि दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू बघा. नावं आमच्या स्कोररला माहीत नाही आहेत, ती नावं तुम्ही त्यांना सांगा की जेणेकरून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे, घरबसल्या प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात. सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. चला सलामीचे 2 फलंदाज पाठवा लगेच, जास्त वेळ घेऊ नका अधिकचा. टीम मानिवली संघाने मात्र टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं, जिथे शेलू संघाने फलंदाजी करत असताना धावा जोडल्या त्या 60. आता मानिवली संघाला गरज असणार आहे ती येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 61 या धावसंख्येची. चोवीस चेंडू 61 धावसंख्येची गरज. हा थरार तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं. कालचा दिवस अतिचा खेळ आपण पाहिला. हाळखुर्द संघ काल टॉप 4 मध्ये पुढे पोहोचलाय. आज या नमो चषकाचा हा
हॅलो बघा, पुढच्या मॅच पासून तुम्हाला 12वा प्रतिनिधी हा कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवाय, अन्यथा नसेल तर तुम्हाला 2 धावाला त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून पुढे ही सूचना पुनश्च अनाउन्समेंट करणार नाही याची आपण काळजीपूर्वक वळूया मॅचकडे. 24 चेंडू 61 धावसंख्येचं हे समीकरण कशा पद्धतीने टीम माणकिवली संघ सोडवणार, मानिवली संघ कशा पद्धतीने हे गणित सोडवणार याकडे मात्र वळूया या मॅचकडे. शेलो आणि मानिवली नेक्स्ट मॅच चिंचवली आणि उमरोली या 2 संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या समालोचन कक्षामध्ये यावं. पहिला चेंडू कोलबल टप्प्याचा चेंडू होता, जबरदस्त फटका, खोदून काढल्या चेंडूला, कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय, जबरदस्त चेंडू सीमा पार, हा पहिल्या चेंडूमध्ये आलाय चौकार. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा आल्या. यावेळेस दमखम दाखवणारा फटका फेकून दिला चेंडूला, लॉंग बॉल लॉफ्टेड फटका, अजून एक आला. पहिल्या चेंडूमध्ये षटकार चौकार, त्यानंतरचा आला षटकार, टोटल जाऊन पोहोचली 10 धावा धावपटलावरती. यस डीजे ज्यावेळेस शेलू संघाची फलंदाजी आपण पाहिली तशीच सुरुवात होती, ज्याने देखील पहिल्या चेंडूवरती चौकाला, आता त्यानंतर देखील षटकार याच सिच्युएशनला पाहिलं. सेकंड इनिंगला देखील त्याच्याच सिच्युएशन मध्ये पाहतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, असा टोटलचा विचार केला तर बिनबाद ही 10 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. किरणजी ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख, खऱ्या अर्थाने त्यांनी जर्सी ज्या प्रत्येक खेळाडूला आपण पाहतोय, आपण त्या जर्सी आपण अगदी मन प्रफुल्लित करणाऱ्या जर्सी, आणि त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांची छबी आपण त्या जर्सीवरती पाहतोय. कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांनी ही संकल्पना मांडली आणि खऱ्या अर्थानं या संकल्पनेमधून ती संकल्पना सत्यामध्ये उतरवण्याचं काम केलं. परंतु या चेंडूमध्ये मात्र सीमारेषा क्रॉस करतोय, 1 बाउन्स त्या चेंडू सीमा पार होईल. आलेला तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा जबरदस्त चौकार. केली आहे, तब्बल 14 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 चौकार 1 षटकाराच्या सहाय्याने 14 धावा संख्येवरती पोहोचलाय टीम मानिवली संघ. सुरुवात चांगली केली आहे, 100 धावा संख्येचं टार्गेट असताना यावेळेस मात्र चेंडू ऑन ड्राईव्ह केला, शतक पोहोचणार नाहीये. पुरेपूर फायदा घेतला गेला. हे P1चं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये पुरेपूर टायमिंग शोधलं आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू 1 बाउन्स त्या सीमा पार. धावा संख्या झाली आहे टोटल 18 धावा. यस डीजे धावा आहेत. सुरुवात चांगली करतोय, पुरेपूर फायदा या P1च्या षटकामध्ये घेण्याचा प्रयत्न मानिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुटुंबाचा चेंडू होता, बाकपूरला गेले, इथे शफल मारण्याचा प्रयत्न होता, भरपूर आणि भन्नाट वेग होता या चेंडूवरती. बॅट चेंडूची मात्र संपर्क होत नाहीये, बॅट आणि चेंडूची मात्र मुलाखत नाहीये. इथे चेंडू सरळ मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. निधाव चेंडूची होते सांगता. सुरुवात जरूर चांगली झाली आहे टीम मानिवली संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे, 18 धावा टोटल स्कोरबोर्ड वरती आहेत. भावेश आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिले षटक, या वेळेस मात्र भरपूर हवेत चेंडू आहे, जबरदस्त प्रयत्न होता, अगदी पूर्ण आपल्याला स्वतःला झोकून दिलं होतं या झेलवरती. अंतिम मुमेंटला हा झेल सुटल्यानंतर एक धाव मात्र
2 धावा, एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. या 2 धावेने विचार केला तर 20 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आहेत. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंच्या संपुष्टानंतर या पहिल्या P1च्या षटकानंतर 20 धावा टोटल स्कोरबोर्डवरती आल्यात. सुरुवात चांगली झाली. 61 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. या 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघितलं तर सुरुवात जरूर चांगली झाली आहे. सलामीचे 2 फलंदाज मावी आणि अविनाश. सुरुवात मावीने चांगली केली. आपल्या वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय. ज्यानं संधी देखील दिली नाही अविनाशला. म्हणजे एकटा अक्षरशः हा किल्ला लढतोय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्येवरती पोहोचलाय टीम मानिवली संघ. सुरुवात जरूर चांगली झाली आहे. 100 धावा बनवायच्या आहेत. 61. सचिन जाधव क्रमांक 2 वरती गोलंदाजी मार्कला आलाय. दुसऱ्या क्रमांकावरती सचिन जाधवला आपण पाहू शकाल. बोंजर एन कडून 61 धावा रोखायच्या आहेत. सुरुवातीचं पहिलं षटक पाहिलं जे खऱ्या अर्थानं P1चं षटक होतं. त्या षटकामध्ये हाणामारी किंवा एकदम चांगली सुरुवात, पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मानिवली संघाचा. अगदी आता 100 धावसंख्येपर्यंत पोहोचत असताना सुरुवात जरूर चांगली झाली आहे. परंतु येणाऱ्या काही चेंडूमध्ये गरज असणार आहे. ती 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 41 धावांची. 18 चेंडू 41 धावा. गोलंदाजी मार्कवरती सचिन जाधव आहेत. क्रमांक दुसरा गोलंदाज आपण भावेशला पाहिलं ज्यानं खूप महागडं षटक हाताळलं. अगदी ते षटक कमी धावसंख्येचं जर का पडलं असतं तर निश्चितपणे टीम शेलू संघ अगदी थोडासा सुस्थितीमध्ये अडला असता. पण अजून तर कोणाचं काही घडलं नाहीये. अजून कुणाचं काही बिघडलं नाहीये. येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 18. 41 धावसंख्येची गरज असताना या वेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, सन्मान दिला. या चेंडूला एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या साहाय्यानं 21 या धावसंख्येवरती पोहोचलाय. 17 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. या मॅचमध्ये सिंगलला आता प्राधान्य दिलं गेलं. जिथे सन्मानजनक पूर्वक या फटक्याची निवड केली आणि एक सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली ती अविनाशने. आणि स्ट्राईक मात्र आता मावीकडे असेल ज्याने काय दिमागदार खेळ केलाय. तब्बल वैयक्तिक 20 धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेस मात्र पुनश्च सचिन जाधव उडवायचा प्रयत्न आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. सोपा झेल. ज्या विकेटसाठी हे प्रयत्न सुरू होते, ज्या विकेटसाठी हे झालं आखलं होतं आणि ज्याच्यासाठी ते प्रयत्नामध्ये सचिन जाधवला यश आलं. मावी ज्यानं वैयक्तिक 20 धावसंख्येचं योगदान दिलं तो मात्र आता येतोय बॅक टू द डगआउट्स. यस डीजे. प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. फटका आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिमाखानं फटक्याची निवड केली आणि 4 धावा मात्र मिळाल्या. फलंदाज निखिल नाईकच्या बॅट मधून निघाला या 4 धावा. यस डीजे. टॉस केला जाईल. बूथ अध्यक्ष नवीनाथ हडप यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस बॉक्स वरती टॉस केला जाईल. 2 संघांना निवेदन आहे की टॉस बॉक्स वरती आपण यावं. उंबरोली आणि चिंचवली या 2 संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. या टॉस बॉक्स वरती इथे सिंगल धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल होतोय. दुसरी धाव. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिट क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेत. 2 धावेने संघ पुढे जाईल. टीम मानिवली संघ पोहोचलाय 27-27. आता गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि गरज आहे ती 34 धावांची. या मॅच मध्ये ट्विस्ट जरूर का येणार का. 14 चेंडू 34 धावसंख्येची गरज असताना
गोलंदाजी मार्कवरती सचिन जाधव आहेत. यावेळेसचा पुढचा चेंडू जबरदस्त फटका ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू पहा अगदी शेवटच्या मुवमेंटला या चेंडूची अडवणी झाली. इथे सिंगल धाबेचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये केलं आणि या 2 धाबेने 29 धावसंख्येवरती पोहोचलाय. चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 13 आणि गरज आहे ती 32 धावांची. 13 चेंडू 32 धावा. सचिन जाधवचं हे षटक आपण पाहतोय. आतापर्यंत सिंगल डबलला मात्र खर्च केला जातात. या षटकामध्ये आपण पाहतोय पाकपुढे जाऊन कट करायचा प्रयत्न. इथे हवेवर चेंडू आहे. अजून एक सफलता मिळेल ती सचिन जाधवला. फलंदाज निखिल नाईक येतील बॅक टू द पवेलियन. यस डीजे. चेंडू उरलेत ते आता 12. अजूनही 32 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये टीम मानिवली संघाला. शेलू संघाचा आता क्रमांक 3रा गोलंदाज गणेश तरे ज्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय त्याच्यावरती आता सर्व दारमदार असेल या मॅचला रोखून ठेवण्यासाठी. प्रयत्न होणार. प्रयत्नांची पराकाष्ठा मित्रमंडळींनी करावी लागणार. परंतु टीम मानिवली संघाला संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करावे लागतील. या 12 चेंडूमध्ये 32 धावा कुठल्या क्षेत्रातून त्या 32 धावा आपल्याला जमवता येतील हा प्रयत्न आता या मैदानाच्या आतमध्ये हे फलंदाज अर्थात शैलेश गवळी आणि अविनाश सलामीला आला होता. अद्याप एकही चेंडू त्याच्या वाट्याला आलाय. ज्याने फक्त एक सिंगल रोटेशन केली. त्यानंतर फार कमी स्ट्राईक वरती त्याला राहावं लागलं. यावेळेस मात्र हा चेंडू देखील बराचसा काल हवेवर होता आणि अजून एक सफलता मिळते. ती पहिली सफलता मिळेल गणेशला. फलंदाज अविनाश जो 1 या धावसंख्येवरती माघारी परततोय. यस डीजे. लास्ट कॉल आहे. जर का आपण आला नसाल तर 2 धाब्याला तुम्हाला पेनल्टी सामोरं जावं लागेल. उमरोई संघाचे आलेत का? चला चिंचवली संघ शेवटचा आणि लास्टचा कॉल आहे तुम्हाला आता. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. कारण इथून नियम गणेशांनी सांगितलंय की प्रत्येक नियमांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे आमचे अध्यक्ष आदरणीय गणेश नाना यांच्या संकल्पनेतून आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली खऱ्या अर्थाने ही मेहनत आज आपण बघतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. इथे निर्धाव चेंडूची होते सांगता समीकरण इथे बदललं गेलं. चेंडू शिल्लक राहिले आता 10 आणि 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गणेशने पहिली सफलता. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र आकुल टप्प्याचा चेंडू होता. पुरेपूर टायमिंग शोधला. बेमिसाल फटका लॉंग ऑन ला क्लिअर करतोय फलंदाज रोहिदासच्या बॅट मध्ये निघाला हा षटकार. संघांच्या दरम्यान हा टॉस होतोय. चिंचवली 2 संघांच्या दरम्यान टॉस होईल. परंतु इथे धावांची आता बघितलं गेलं तर समीकरण आता आम्हाला सांगतंय चेंडू उरलेत ते आता 9. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. रोहिदासने पहिला चेंडू निर्धाव खेळला आणि त्यानंतर आपल्या इरादे स्पष्ट केलेत. आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या दुसऱ्या चेंडूवरती सिद्ध केली. यावेळेस भरपूर भन्नाट वेग होता. अगदी चेंडू बराचसा बाहेर निघालाय. ऑफस्टिक्स पासून हा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु अवांतर चेंडू बाहेर निघाल्या कारणाने इथे एक सदाव जोडी जाणार. चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 9 आणि अजूनही गरज आहे 25 धावसंख्येची. यावेळेस लॉफ्टेड फटका बराचसा लांब हा फटका पाहायला मिळाला जो
रोहिदासच्या बॅटमधला लगातारचा हा दुसरा षटकार डीजे. आमचे कॅमेरामॅन काशीनाथ गायकवाड बघा काल काय जबरदस्त कामगिरी केली. केजी ब्लॉग सबस्क्राईब काल जबरदस्त कामगिरी केली. प्रत्येक क्षणचित्र त्यांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केली. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांनी काल दिवस रात्रीमध्ये केलं. वळूया मॅच कडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेश तरे. यावेळेस बेमिसाल टायमिंग उडवलं. हेलिकॉप्टर शॉट आहे. जबरदस्त टायमिंग. शॉट सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू सीमा पार होईल. वन बाउन्स त्या सीमा रेषा बाहेर आलेला हा जबरदस्त चौकार. चेंडू 7 आणि गरज आहे ती 15 धावा संख्येची. बघा समीकरण फार अवघड होतं आणि आता सोपं करून ठेवलंय ते रोहिदासने. यावेळेस शॉट सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू निघून जाईल पुनश्चा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहिदासच्या बॅटमध्ये निघाला. चौकारानंतरचा हा षटकार. संघ टॉसबीने जो काही निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. समीकरणात आम्हाला सांगता चेंडू शिल्लक राहिले ते आता 6 आणि गरज आहे ती 9 धावांची. बघा 61 धावसंख्येचं टार्गेट होतं परंतु मी तर म्हणेन मावीने केलेल्या 20 धावा नंतरचा बघितला गेला तर अविनाश अगदी 1 धावसंख्येवरती माघारी परतला. त्यानंतर शैलेशला आपण बघितलं आणि आता रोहिदास ज्याने काय आक्रमकतेचे फटके तब्बल 3 षटकार 1 चौकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक 22 म्हणजे मावीने 20 केला आणि रोहिदासने 2 धावा एक्स्ट्रा करून म्हणजे 22 धावसंख्ये ती वैयक्तिक अजून खेळ या खेळपट्टीवरती करतोय. त्याच्या बरोबरीने साथ देतोय शैलेश गवळी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीम चिंचवली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यापुढची नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. लगेचच ही मॅच संपल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जावं आणि त्या मॅचला देखील सुरुवात होईल. परंतु या मॅचमध्ये शेवटचे चेंडू 6 शिल्लक राहिलेत आणि 9 धावसंख्येची गरज आहे. अंतिम आणि शेवटचा गोलंदाज कोण असेल हा आता 12व्या प्रतिनिधीला पडलेला प्रश्न. त्या कोड्याचं उत्तर कुमार पाटील याच्याकडे शेवटची आणि अंतिम जबाबदारी दिली. धावा रोखायच्या आहेत 9. चेंडू फेस करायचे 6. या 6 चेंडूमध्ये 9 धावा रोखणार का? स्ट्रायकिंग एंड वरती आता शैलेश गवळी आलेत ज्यानं अद्यापर्यंत एकही चेंडू त्याच्या नशिबाला आला नाहीये परंतु आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. जबाबदारी असेल या 9 धावसंख्या बनवायच्या आहेत परंतु गोलंदाजी मार्क वरती आहे. कुमार पाटील शेवटचा अंतिम षटक हाताळतोय. इथे धावा रोखायच्यात कुमारला 9 आणि धावा बनवायच्या आहेत त्या रोहिदास आणि शैलेश गवळीला 9. 6 चेंडू 9 धावा असं समीकरण. फार वेळ घेताय. जास्त वेळ घेऊ नका. मॅचला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आहे कुमार पाटील. अतिशय उत्कृष्ट क्लॅरिटी सकाळी स्पर्धा आपण पाहतोय. बेमिसाल टायमिंग. उंची जास्त आहे लांबी फार कमी आहे का हा प्रश्न होता आमच्या मनामध्ये. चेंडू सीमा पार होईल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा पार आलेला फलंदाज शैलेश गवळीच्या बॅटमधून निघाला हा षटकार. वाटलं होतं की रोहिदास हा सामना फिनिश करेल परंतु शैलेश गवळीने केलेली मेहनत त्याने केलेली जिद्द त्याच्यावरती असलेली चिकाटी ही आपण या चेंडूवरती पाहिली. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर काय बेमिसाल टायमिंग शोधलं. शॉट सिलेक्शन चांगलं होतं आणि फटक्यामध्ये ताकद देखील खूप होती. षटकार पाहिला. चेंडू उरलेत ते आता 5 आणि गरज आहे ती 3 धावांची. चला अधिकचा वेळ घेऊ नका. स्पीडअप करा. 5 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे. इथे शॉट सिलेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी केला जाणार नाहीये.
इथे एक सिंगल मिळाल्यानंतर समीकरण आता बदलेल. चेंडू शिल्लक राहिले ते आता 4 आणि गरज आहे ती 2 धावांची. 4 चेंडू 2 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार का हा प्रश्न आता आपल्या मनामध्ये असेल, परंतु कुमार पाटीलला ओळखायला हवा, ज्यानं पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केला. त्यानंतरची एक सिंगल आपण पाहिली. लोअर फुल टॉस के होता जिथे अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडीशी गती कमी केली चेंडूची. इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने हा सामना इथून मात्र जिंकलाय आणि सामना गमावला टीम शेलू संघानं. दोन्ही संघांचा मी मनापासूनचं अभिनंदन करतो, कारण दोन्ही संघ एकाच तालुक्यामध्ये आहेत. दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केला. शेवटपर्यंत दोन्ही संघ या मॅचसाठी अथक प्रयत्न करत असताना अखेर पराभवाला सामोरं गेला टीम शेलू संघ. परंतु या मॅचमध्ये विजयाची